बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयात सुनावणी झाली। सरकारी वकील म्हणून हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम लढवत आहेत। देशमुख कुटुंबियांची मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे दिले होते। सत्र न्यायालयाने वाल्मिक करारसह सर्व आरोपींवर अधिकृतपणे आरोप निश्चित केले आहेत। यावेळी सुनावणी दरम्यान नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण पद्धतीने कट रचून हत्या करण्यात आली होती। तसेच हत्यानंतर पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न झाले। या हत्या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती। विधानसभेत याचे पडसाद उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता। आता सत्र न्यायालयात पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे। सुनावणीनंतर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम माध्यमांना माहिती देताना म्हणाले की न्यायालयाने अखेर आज वाल्मिक करार व त्यांच्या गँग विरोधात आरोप निश्चित केले आहेत। वाल्मिक करार आवादा कंपनीकडून खंडणी मागत होता। ही खंडणी मागण्यास संतोष देशमुख यांनी अडथळा निर्माण केला म्हणून त्यांचा कट रचून खून करण्यात आला, असा आरोप आम्ही सरकारतर्फे आरोपींवर केला। आमच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आज आरोप निश्चित केले। आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे। आरोपींनी आजची ही सुनावणी ढकलण्याचा प्रयत्न केला। आजवर तसे प्रयत्न वारंवार झाले होते, मात्र आज आरोप निश्चित झाल्यामुळे आता या प्रयत्नांना खीळ बसली आहे। यापुढे होणाऱ्या सुनावणीला सरकारतर्फे सादर केलेली कागदपत्रे आरोपींना मान्य आहेत की नाही हे विचारले जाईल आणि पुढील काम सुरू होईल, अशी ही माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली। वाल्मिक करारसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे व फरार असलेला कृष्णा आंधळे यांच्या विरोधात खंडणी, अपहरण, हत्या, पुरावे नष्ट करणे, कट कारस्थान, संघटितपणे गुन्हेगारी कारवाई करणे आणि जातीवादक शिवीगाळ करणे आदी कलमांखालील दोषा आरोप निश्चित करण्यात आले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।